हॅलो फ्रेंड्स, हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना? डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स. आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग आता आपण ऐकणार आहोत अग्निपंख, प्रकरण 2, सृजन, पुस्तकातील भाग 7. भाग 6च्या शेवटी आपण पाहिले डॉक्टर विक्रम साराभाई यांचे निधन झाले व त्यानंतर सतीश धवन हे इस्रोचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. तसेच SLV-3 ची जबाबदारी डॉक्टर APJ अब्दुल कलामवर यांच्यावर आली. तर पुढे ऐकूयात. SLV-3 प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम स्वीकारल्यानंतर मला माझ्या दिवसाचेही काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक बनले. काम एकत्रित करणे, साधनांची उपलब्धता पाहणे, पत्रव्यवहार, झालेल्या कार्यांचा आढावा, पुढील कामासाठी द्यायच्या सूचना, प्रत्येक कामाची संबंधिताकडून माहिती घेणे, अशी अनेक कामे असत आणि प्रत्येक कामासाठी वेळेचा एक कप्पा मी राखून पूर्ण दिवस प्लॅन करीत असे. रोज पहाटे मी 2 किलोमीटरचा फेरफटका घेऊन दिवसाला सुरुवात करत असे. त्या शांत वेळी त्या दिवसाच्या नियोजनाबद्दल एक रूपरेषा मनाशीच आखून घेत असे. रोज 2 व 3 तरी ताबडतोबीची कामे निपटायची आणि एकतर लांबवरच्या ध्येयपूर्तीचे काम असेल यावर माझा कटाक्ष असे. एकदा ऑफिसात शिरलो की पहिल्या 10 मिनिटात समोरच्या सर्व कागदांची वर्गवारी करायची. ताबडतोब निर्णय घ्यायचे. कागद एका बाजूला, जी कामे थोडी सावकाश केली तरी चालतील त्यांचे कागद दुसऱ्या बाजूला. दुसऱ्या विषयाची माहिती घेण्यासाठी वाचन करावे लागे. त्याबद्दल मी पेपर्स, पुस्तके, जर्नल मागवत असे. त्यातील वेचक काढून त्या दिवसासाठी वेगळे ठेवायचे. वर्गवारी झाली की समोर प्रथम आटपाईच्या कामाचे कागद ओढून त्यावर लक्ष केंद्रित करत असे. बाकीचे सर्व विचार मनातून काढून टाकायचे. अशा पद्धतीमुळे जास्तीत जास्त कामे एका दिवसात निपटणे मला शक्य होत असे. SLV-3च्या प्रकल्पात 250 लहान लहान यंत्रणा होत्या आणि त्यातून 44 महत्त्वाच्या सबसिस्टीम्स बनणार होत्या. एकूण 10 लाखांच्या आसपास सुट्टे भाग लागणार होते. 7 ते 10 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक दिवसाचे नियोजन करायचे होते. आपल्या बाजूने प्रोफेसर धवन यांनी VSSC आणि श्रीहरिकोटा येथील उपलब्ध पैसा आणि काम करणारी श्रमशक्ती आमच्याकडून आज्ञा स्वीकारतील असा आदेश दिला होता. जवळजवळ 300 लहान सहान कारखान्यांकडून काम करून घ्यायचे होते. त्यासाठी मी प्रथम नव्या पद्धतीने प्रशासकीय वर्गवारी करून घेतली. सहकाऱ्यांना कामे वाटून ती ठराविक मुदतीत पूर्ण करण्याबद्दल आग्रहाने पहा असे सुचवले. त्यांनाही प्रत्येक कामाचे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे अंमल होतो आहे हे कटाक्षाने पाहायला सांगितले. आलेल्या समस्या हाताळण्यासाठी थोडा वेळ ठेवणेही महत्त्वाचे असते. एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी महत्त्वाची कामे अडून राहतात असा नेहमी अनुभव येतो. म्हणून प्रत्येकाने लहान सहान बाबी देखील दुर्लक्षू नयेत अशाही सूचना दिल्या. प्रशासकीय काम तसे तुलनेने सोपे होते. माझ्या दृष्टीने प्रक्षेपक वाहनाची तुलना मी मानवी शरीराशी करू शकेन. नियंत्रण आणि मार्गदर्शन यासाठी गुंतागुंतीचा इलेक्ट्रॉनिक यंत्रसमूह लागतो. तो त्याचा मेंदू आहे. स्नायूंची शक्ती चलनवलनासाठी आवश्यक असते. ती म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर वापरलेली प्रॉपेलंट्स आहेत. 4 टप्पे, त्याचे वेगवेगळे भाग यांची गुंतागुंतीची रचना म्हणजे त्याचे शरीर आहे. त्याचा विचार करू लागलो की ते मला फार चित्तवेधक वाटे. या वाहनासाठी लागणारे साहित्य अनेक प्रकारचे आहे. धातू, अधातू, मिश्र धातू, मिश्रणे, सेरॅमिक्स म्हणतात ते, चिनी माती सदृश्य अनेक प्रकार आहेत. त्यातील फक्त धातू घेतले तरी ॲल्युमिनियम, लोखंड, स्टील, वेगवेगळ्या प्रमाणांनी बनलेले मिश्र धातू, त्यांचे तर असंख्य प्रकार आहेत. मॅग्नेशियम, टिटॅनियम, तांबे, शिसे, कथील, बेरिलियम, टंगस्टन, पॉलिबेडम हे शुद्ध धातू थोड्या थोड्या प्रमाणात घालून मुख्य धातूचे गुणधर्म आपल्याला हव्या त्या प्रमाणात गरजेप्रमाणे बदलता येतात.
मिश्रणे म्हणजे कॉम्पोजिट्स. यामध्ये 2 किंवा अधिक न मिसळणारे पदार्थ विशिष्ट प्रक्रिया वापरून एकत्रित केले जातात. धातू, सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारांची मिश्रणे बनवता येतात. अक्षरशः असंख्य प्रकारांनी ही मिश्रणे बनवता येतात. एका जाळीदार धातूच्या पत्र्यावर वेगवेगळ्या पदार्थाचे थर देऊन हवे ते गुणधर्म असणारे मिश्रण बनवणे म्हणजे बुद्धीला चालना देणारे आव्हानात्मक असे काम आहे. ग्लास फायबर, विशेष शक्तिवर्धक केलेली प्लास्टिक्स, नव्याने बनवून वापरली जाणारी केवलार, पॉलिनाइड्स किंवा कार्बनची वेगवेगळी संयुगे वापरून ट्रायल एरर म्हणजे बनवणे, तपासणे, चुका टाळणे या पद्धतीने हवे ते मिळवणे आणि ते मनासारखे गुणधर्म असलेले निघाले म्हणजे होणारा अवर्णनीय आनंद हा सांगून समजणारा नाही. सेरॅमिक्स या प्रकारात क्ले म्हणजे चिनी माती या नावाने सर्वसामान्यांना ठाऊक असणारा पदार्थ वेगवेगळ्या मिश्रणासह भट्टीत भाजला जातो. प्रथम आम्ही सेरॅमिक्स वापरून पाहिली, पण उच्च तापमान, दाब वगैरे सहन करायच्या बाबतीत त्यांच्या तांत्रिक मर्यादा लवकरच लक्षात आल्या. मग सेरॅमिक्स वापरून मिश्रणे बनवायचे प्रयत्न नाकारावे लागले. अभियांत्रिकीच्या सर्व शाखांपैकी अवकाशशास्त्रात मेकॅनिकल या शाखेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. वेगवेगळी साधने, सामग्री वापरून अवकाशयानांचे हार्डवेअर भाग बनवणे हे या शास्त्रांतर्गत होते. गुंतागुंतीचे प्रोपेलंट मशीन असो वा साधा आवळायचा पट्टा असो, तज्ज्ञ मेकॅनिकल अभियंताची आणि त्याला लागणाऱ्या विविध यंत्रांची सर्वाधिक गरज भासते. आम्ही तर वेगवेगळे प्रयोग करून पाहत होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे गुणधर्म असलेले पोलादाचे भाग जोडण्याचे नवे तंत्रज्ञानही वापरून पाहिले. अपेक्षेप्रमाणे परिणामही मिळवले. लहान सहान भाग बनवायची आणि ते एकमेकांशी जोडण्याची तंत्रे वेगळी असतात. त्यामध्ये अचूकता असणे महत्त्वाचे असते. काही महत्त्वाची उपकरणे: 254 लिटर क्षमता असलेला उभ्या बनावटीचा मिसळण करणारा मिक्सर होता. 4थ्या टप्प्यासाठी लागणारे छिद्रे पडणारे यंत्र होते. काही सबसिस्टीम्स इतक्या गुंतागुंतीच्या होत्या, इतक्या मोठ्या होत्या की आम्हाला वेगवेगळ्या कारखान्यांना आरेखन देऊन त्यांच्याकडून बनवून तपासून मगच वापराव्या लागल्या. पुढे अशा अनेक आरेखनांना म्हणजेच ब्ल्यूप्रिंट्सना सरकारी शास्त्रीय संशोधन संस्थांना फार उपयोग झाला. एकदा मेकॅनिकल विभागात सांगाड्याच्या रूपामध्ये यानाला आकार आला. विशिष्ट पत्रे बसून बाह्यरूप आले की हार्डवेअर तयार झाले. मग इलेक्ट्रिकल भागाला सुरुवात होते. वेगवेगळे भाग हलण्यासाठी वीज प्रवाहाची सर्किट्स वापरून फक्त बटणे दाबून ती कार्यान्वित करता येतात. वाहनाची सर्व यंत्रणा एका अर्थाने विजेवरच चालते. गुंतागुंत असलेले अनेक यंत्रसमूह तोल, वेग आदींचे नियंत्रण करतात. ती सुद्धा विजेवरच चालतात. या सर्वांची एकत्रित अभ्यास शाखा अवकाशशास्त्रात एव्हिओनिक्स या नावाने ओळखले जाते. या शाखेचा विकास आणि त्यामध्ये नवनवी तंत्रे वापरण्यास विक्रम साराभाई सायन्स सेंटरमध्ये आधीच सुरुवात झाली होती. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म लहरी रडार आणि तत्सम तंत्रे यासाठी वापरली जातात. SLV प्रत्यक्ष उड्डाण करत असताना त्याचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असते, कारण तिथे परिस्थिती पाहून निर्णय घेऊन अंमल करणारा मानवी मेंदू हजर नसतो, तर पृथ्वीवरून त्याचे नियंत्रण करावे लागते. अवकाशात प्रवास चालू असताना यानाचा वेग, प्रवेग, हवेचा दाब, भ्रमणासाठी दिलेला जोर, प्रचंड वेगामुळे होणारी कंपने वगैरे फिजिकल पॅरामीटर्स छोटी उपकरणे वापरून मोजली जातात. मग एक ट्रान्सड्यूसर नावाची यंत्रणा त्या सर्वांचे रूपांतर विजेच्या प्रवाहात करते. ज्याप्रमाणे टेलिफोनच्या तळाच्या भागात आवाजाचे रूपांतर विजेच्या कमी अधिक प्रवाहात केले जाते, तशा समकक्ष पद्धतीने हे करता येते. मग टेलिमेट्री वापरून हे विजेचे प्रवाह रेडिओ लहरींच्या साहाय्याने अवकाशात सोडले जातात.
पृथ्वीवरील नियंत्रण कक्षात रडारचा विशिष्ट आकाराचा बशीसारखा अँटेना हे सिग्नल्स रेडिओ लहरींसह ग्रहण करतो. ते अलग केले जातात. विजेच्या स्वरूपातले सिग्नल पुन्हा फिजिकल पॅरामीटर्समध्ये बदलले जातात. त्यांचे मोजमाप केले जाते. टेलिफोनच्या वरच्या रिसिव्हरमध्ये विजेच्या प्रवाहाचे रूपांतर पुन्हा आवाजात केले जाते, तशा समकक्ष पद्धतीने हेही केले जाते. त्यामध्ये काहीही बदल करायचा असेल तर म्हणजे वेग वाढवणे, कमी करणे, दिशा बदलणे, तर तेही उलट प्रवास करून अशाच पद्धतीने केले जाते. ट्रान्सड्यूसर हे किती महत्त्वाचे उपकरण आहे हे वरील विवेचनामुळे लक्षात येईल. ते सुद्धा इथेच VSSC मध्ये विकसित करण्यात आले. हा सर्व इतक्या वेगवेगळ्या स्तरांवरचा वीज संदेशाचा प्रवास केलेल्या डिझाईनप्रमाणे झाला तर सर्व सुरळीत होते. मग चिंतेचे कारण उरत नाही. पण कुठेतरी चूक झाली तर मात्र वाहन अवकाशातच मोडून नाहीसे करावे लागते. काहीतरी विपरीत होऊ नये म्हणून अशी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी एक विशिष्ट टेलिकमांड सिस्टीम वापरून आज्ञावली दिली जाते. विशिष्ट यंत्रणा वापरून ती सिस्टीम पृथ्वीवरून कार्यान्वित करता येते. SLV प्रकल्पात यातील अनेक यंत्रणा देशांतर्गत माल आणि बुद्धिमत्ता वापरून बनवण्यात आल्या. विशेषतः एकामागे एक घटना वेळेवर हुकूम करणारा सिक्वेन्सर हा एक महत्त्वाचा भाग आहे. एखादी क्रिया सुरू करणे, यानाचे भाग वेगळे वा एकत्रित करणे, पृथ्वीपासूनची उंची कमी जास्त करणे, ठरवलेल्या मार्गावर आपोआप वळणे घेत जाणे, ऑटो पायलटिंग, अनेक निर्णय दूरवरून आलेले असतात. त्यांची अंमलबजावणी करणे ही सर्व कामे सिक्वेन्सर करतो. तो सुद्धा माझ्याच अभियंत्यांनी स्वतः त्याचे भाग बनवून वा खाजगी कारखान्यांकडून डिझाईन देऊन बनवून घेऊन एकत्र करून बनवण्यात यश मिळवले. यान आकाशात नेण्यासाठी ऊर्जेची गरज भासते. ती विशिष्ट प्रकारचे इंधन जाळून मिळवावी लागते. प्रथम उंची गाठण्यासाठी, मग पुढे ढकलून भ्रमणासाठी सतत ऊर्जा पुरवावी लागते. त्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचे मिश्रण करून इंधने बनवली जातात. जमिनीवर वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल, कोळसा यासारख्या पदार्थांपेक्षा ही इंधने वेगळी असतात. घनरूप वा द्रवरूप असे त्यांचे स्वरूप असू शकते. आम्ही घनरूप प्रॉपेलंट्स म्हणजे इंधन मिश्रणे वापरायचे ठरवले. त्यामध्ये एक प्राणवायू पुरवणारा ऑक्सिडायझर, प्रत्यक्ष ज्वलन होणारे इंधन आणि त्यामध्ये गरजेनुसार मिसळण्यासाठी वापरलेली ॲडिटिव्ह अशा 3 भागांनी घनरूप प्रॉपेलंट सारखे बनते. आम्ही अमोनियम परकोलेट, असेंद्रिय रसायन, कृत्रिम रबर वापरून जाळी बनवली आणि त्या सेंद्रिय पदार्थासह मिश्रण बनवले. घनरूप प्रॉपेलंटचा डबल बेस्ड असा आणखी एक प्रकार आहे, पण त्यावेळी उपलब्ध असलेल्या सामग्रीवर तो अत्याधुनिक इंधन प्रकार वापरणे आम्हाला शक्य झाले नाही. पण तो वापरून पाहायचे स्वप्न जरूर जोपासले. सर्व स्वदेशात तयार होणारा माल वापरून स्वतःच सर्व बनवायची कल्पना हळूहळू साकार झाली. अनेकदा उग्र समस्या उभ्या राहिल्या, पण आम्ही त्या निभावून नेल्या. आम्ही सर्व या बाबतीत अनुभवी नव्हतो, पण शिकण्याची, प्रयोग करून पाहण्याची जबरदस्त उर्मी होती. स्वतःच्या चुकापासून, अपयशापासून शिकणे माणसाला उत्तम प्रशिक्षण देऊ शकते. चमच्याने ज्ञान भरवायच्या आजच्या युगात हे कदाचित न पटणारे आहे, पण आमच्या प्रकल्पाप्रती असलेला समर्पित भाव सर्वात महत्त्वाचा ठरला. सतत अडचणींना सामना करावा लागेल हे गृहीतच धरले होते. माझ्या सहकाऱ्यांनी कधीही त्यासाठी मला दोष दिला नाही आणि हारही पत्करली नाही. मी स्वतःला त्याबद्दल त्यांचा ऋणी मानतो. एका मध्यरात्री काम संपले आणि मला तृप्तीचा क्षीण आला. कागदावर काही ओळी खरडल्या गेल्या. क्षणापाठी क्षण जोडत दीर्घ दिवसभर खरे शौर्याने, प्रामाणिक प्रयत्नाने श्रम करतात ते हात सर्वांग सुंदर असतात.
मागे वळून पाहताना असे वाटते, आमची मने प्रशिक्षित नव्हती म्हणूनच नव्या कल्पनांचा शोध घेतला गेला. SLVचे काम थुंबा श्रीहरिकोटा येथे चालू असतानाच DRDO हैदराबाद येथे क्षेपणास्त्रे बनवण्याचे काम सुरू होते. जमिनीवरून अवकाशातील लक्ष्याचा वेध घेणारी ही क्षेपणास्त्रे होती. राटो प्रकल्प मात्र पूर्ण झाला तरी सोडून देण्यात आला. ज्या युद्ध विमानांसाठी ते तंत्र वापरात आणायचे होते ती विमानेच वापरणे हवाई दलाने कालौघात सोडून दिले होते. युद्ध विमाने बनवायच्या तंत्रात ही क्रांती घडली होती. ही क्षेपणास्त्रे बनवायच्या प्रकल्पाचे प्रमुख पद ओघानेच नारायणन यांच्याकडे आले. आमच्याकडे इस्रोत चालत असे तसे सर्वंकष संशोधन न करता ते एका वेळी एक प्रकल्प हाती धरत. रशियन बनावटीचे SA-2 हे क्षेपणास्त्र समोर नमुना म्हणून ठेवून त्याप्रमाणे बनवण्याचा तुलनेने सोपा मार्ग त्यांनी स्वीकारला. फेब्रुवारी 1972 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्याला डेव्हिल असे नाव देण्यात आले. पहिल्या 3 वर्षांसाठी 5 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली, पण त्यातल्या अर्ध्या अधिक पैशांचा परकीय देशांतून वस्तू आयात करण्यासाठी वापर केला जाणार होता. त्यावेळी प्रमोशन होऊन ग्रुप कॅप्टनचे एअर कमोडोर झालेले श्री नारायणन यांनी DRDLचे संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. हैदराबाद शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या उपनगरातील एका नव्या प्रयोगशाळेत त्यांनी जान आणली. घुमटाकार समाध्या, जुन्या बांधणीच्या इमारती यांनी वेढलेल्या त्या भागात नवे वारे वाहू लागले. सदैव उत्साहाने रसरसलेले श्री नारायणन यांनी वेचून तरुण माणसे निवडली. मी माझ्या SLVच्या कामात गळ्यापर्यंत बुडालो होतो. मिसाईल पॅनलच्या बैठकांना हजर राहणे हळूहळू कमी होत गेले आणि मग थांबलेच. पण श्री नारायणन आणि त्यांच्या डेव्हिलच्या प्रगतीच्या बातम्या त्रिवेंद्रमपर्यंत पोचत होत्या. तिथे होणारे बदल कानावर येत होते. राटो प्रकल्पावर काम करताना श्री नारायणन एक जबरदस्त काम करून घेणारे अधिकारी आहेत हे अनुभवाला आले होते. अधिकार, वर्चस्व, नियंत्रण या बाबतीत त्यांचा लष्करी खाक्या चटकन लक्षात यायचा. मला नेहमी वाटायचे त्यांच्यासारखेच अधिकारी सहकाऱ्यांकडून काम करून घेऊन उद्दिष्टे पूर्ण करू शकतात, पण त्यामुळे हाताखालचे लोक सांगकामे होतात, निमूटपणे काम करतात आणि अंतिमतः ते नुकसानीचे ठरते. 1975च्या 1 जानेवारीला श्री नारायणन यांच्या कामाचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली. प्रोफेसर MGK मेनन तेव्हा संरक्षण खात्याचे प्रमुख सल्लागार होते, तसेच DRDO चेही प्रमुख होते. त्यांनी डॉक्टर ब्रह्मप्रकाशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. तिच्यावर डेव्हिलचे मूल्यमापन करायची कामगिरी सोपवण्यात आली. एरोडायनामिक्सचा तज्ज्ञ म्हणून माझा समावेश करण्यात आला. क्षेपणास्त्रांची बांधणी आणि प्रॉपेलंटची बाजू मी तपासायची होती. श्री BR सोमशेखर आणि विंग कमांडर P कामराजू हे माझे सहाय्यक होते. डॉक्टर RP शेणॉय आणि प्रोफेसर IG शर्मा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा तपासणार होते. 1 आणि 2 जानेवारी 1975 मध्ये त्यानंतर 6 महिन्यांनी असे 2 वेळा आम्ही एकत्रितपणे नारायणन यांच्या नेतृत्वाखाली चाललेली डेव्हिलची बांधणी अभ्यासली. तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक संशोधक आपापल्या क्षेत्रात गुरु म्हणावेत असे तज्ज्ञ होते. श्री AV रंगाराव यांची दूरदृष्टी, विंग कमांडर R गोपाल स्वामींची तडफ, डॉक्टर I अच्युतरावांचा नीटसपणा, श्री G गणेशन यांची नाविन्याची प्रेरणा, श्री S कृष्णन यांच्या विचाराचा थेटपणा, श्री R बालकृष्णन यांचे बारीक-सारीक तपशील अचूक ठेवण्यातली सफाई, श्री JC भट्टाचार्य यांचा साधेपणा, लेफ्टनंट कर्नल R स्वामीनाथन यांची किचकट गोष्ट सरळ तपासत पुढे जायची हातोटी, लेफ्टनंट कर्नल VJ सुंदरम यांची प्रशासनाच्या अंमलबजावणीतील सफाई.
ते सर्व बुद्धिमान, कार्यनिष्ठ, समर्पित वृत्तीचे लोक होते. काही हवाई दलातील कर्मचारी तर काही शहरी प्रयोगशाळेतील संशोधक होते. आपापले काम चोख करण्यात कुणी कुचराई करत नव्हता आणि सर्वांनाच भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आपण बनवायचेच या ईर्षेने सहकाराची भावना वेढून राहिली होती. मार्च 1975 मध्ये त्रिवेंद्रम येथे शेवटची मीटिंग घेतली. कामाचा वेग समाधानकारक होता. एक भाग बदलत भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र बनणेही व्यवस्थित होत होते. फक्त द्रवरूप इंधनासाठी वापरायची यंत्रणा वेळ घेणार होती. भारतीय संशोधकांच्या चमूने क्षेपणास्त्राची बांधणी आणि तिचे प्रक्षेपण करायची जमिनीवरील यंत्रणा नियंत्रण प्रणालीसह दिलेल्या उद्दिष्टांच्या बरीच जवळ आणली होती. फक्त एक भाग सुटा करून त्याप्रमाणे बनवत गेल्याने डिझाईन अभियंत्यांची स्वतःची अशी कौशल्ये यात वापरली नव्हती. VSSC मध्ये प्रत्येक भाग आरेखनापासून स्वतंत्रपणे बनत असल्याने, हळूहळू विकास पावत असल्याने करणाऱ्याला त्याबद्दलचे पूर्ण तपशील ठाऊक असत. अभियंत्याच्या कुशलतेची छाप त्यावर असे. त्यांचे काम तसे व्यवस्थित पण साध्या दर्जाचे होते. पण हेही काही कमी नव्हते. लष्करी खाक्यामुळे काम भराभर निपटायची शिस्त असते. तिथे असे होणार हे अपेक्षितच होते. अपेक्षित परिणाम मात्र उत्कृष्ट जमले होते. या मार्गावर पुढे खूप जायचे आहे आणि ही तर पहिली पावले होती. मला शाळेतील कविता आठवली. काळजी नको, क्षोभ नको, हृदयी खंत नको, संधीची नुकती कुठे सुरुवात आहे, अजून सर्वोत्तम ते सुरू व्हायचे आहे, अजून सर्वोत्तम केलेले नाही. आमच्या समितीने संमती दिली आणि डेव्हिलच्या पुढील कामासाठी हिरवा कंदील मिळाला. प्रकल्प पुढे चालू ठेवण्यात आला. इकडे VSSCला प्रक्षेपक वाहन SLV हळूहळू बाळसे धरत होते. DRDL सारखे आमचे काम भराभरा पुढे सरकत नव्हते, पण प्रत्येकजण कामाच्या बाबतीत अधिक परिपूर्ण होता. स्वतःसाठी स्वतंत्र वाट बनवत पुढे जाणे नेहमीच सावकाश होते. एकमेकांशी सुसंवाद साधत स्वतंत्रपणे पुढे जाणे हा माझ्या प्रकल्पाचा मूल मंत्र होता. माझ्या सहकाऱ्यांशी सतत चर्चा होत असे. उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे असे मी त्यावेळी ठसवत असे. सर्वांच्या सहकार्यांशिवाय ती गाठली जाणार नाही हेही मला ठाऊक होते. कनिष्ठ असले तरी त्यांनी केलेल्या सूचनांचा विधायकपणा मी तपासून विचारात घेत असे आणि गरज पडली तर कमीपणा न मानता अंमलातही आणत असे. त्यावेळी केव्हा तरी मी माझ्या रोजनिशीत लिहून ठेवलेले होते, काळाच्या किनाऱ्यावर तुमची पावले ठसवायची असतील तर ती फरफटू नका. अनेकदा दोन व्यक्तीमधले संभाषण आणि संवाद यात आपण गफलत करतो. या दोन गोष्टी अलग आहेत. मी संभाषण चतुर मुळीच नाही, पण मला चांगला संवाद साधता येतो. संभाषणात फक्त वरवरच्या खुशालीच्या बोलण्याचा अंतर्भाव होतो, तर संवाद साधण्यामध्ये एकमेकांच्या संकल्पनांची, सूचनांची, माहितीची देवाणघेवाण अभिप्रेत असते. दोन व्यक्तींचा असा संवादाने मेळ साधला तर एक अनुबंध तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तयार होतो आणि तो बरेच काही साध्य करू शकतो. माझ्या सहकाऱ्यांशी त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा करताना त्या सोडवण्यासाठी काय काय करता येईल त्याचा आढावा घेत असे आणि मग समस्या सोडवणे, चुका दुरुस्त करणे सोपे होत असे. SLVचा प्रकल्पाधिकारी म्हणून काम करताना अशा लहान सहान तपशिलांकडे मला लक्ष द्यावे लागे. मी नेहमी सरळ सत्याचा आश्रय घेत असे. कटू आहे म्हणून त्याला साखरेचा मुलामा देऊन सांगितले तर दिरंगाई होत राहते. एकदा एक स्पेस सायन्स काउन्सिलच्या बैठकीमध्ये कामाचा आढावा घेतला जात होता. आम्हाला हवी असलेली साधने यायला फार वेळ लागत होता, म्हणून अपेक्षेप्रमाणे प्रकल्पाचे काम वेग घेत नव्हते. माझा संयम सुटत चालला होता. एकदम रागाने मी माझ्या मनातली निराशा शब्दातून निचरून टाकली. हिशेब खात्यातून प्रत्येक खर्चाला मंजुरी मिळाल्याशिवाय कामे पुढे सरकत नसत. आर्थिक सल्लागार प्रत्येक खर्चाच्या तपासणीसाठी वेळ खात
लाल फितीमुळे कामाची सर्व आखणी व्यवस्थित करूनही कामे अडून राहत असत. मी याबद्दल कठोर बोललो. ही व्यवस्थाच बदलून टाकायला हवी असे ठाम सांगून टाकले. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांच्या चेहऱ्यावर माझ्या स्पष्टोक्तीमुळे आलेला विषाद मला दिसत होता. हातातली सिगारेट फटकन विझवून टाकत बैठकीतून ते उठून निघून गेले. रात्रभर माझ्या कटू शब्दांबद्दल मी विचार करत होतो. प्रथम पश्चातापाची भावना होती. एवढे कठोर शब्द मी वापरायला नको होते. डॉक्टर ब्रह्मप्रकाशना दुखावलेले चांगले झाले नव्हते, पण माझा हेतू स्वच्छ होता. आर्थिक बाबतीत एकूण व्यवस्थेमध्ये जी शिथिलता आली होती, त्यामुळे कामाबद्दल एक प्रकारचे नैराश्य मनामध्ये साचत होते. मी स्वतःलाच प्रश्न विचारला, अशा प्रशासकीय यंत्रणेत मला काम करायला आवडेल? स्पष्टपणे उत्तर आले, नाही. पण डॉक्टर ब्रह्मप्रकाशना दुखवणारे आधी काय असेल? माझे कठोर शब्द की SLV प्रकल्पाचे अपयश? माझ्या बुद्धीने आणि हृदयाने एकमताने निर्णय दिला, तू केलेस ते बरोबरच केलेस. अपयश त्यांना अधिक दुःख देईल. मग मी देवाची प्रार्थना केली, मदत मागितली. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी आर्थिक मंजुरीची व्यवस्था आमच्या हवाली केली. ज्याने एखाद्या काम करणाऱ्या टीमचे नेतृत्व स्वीकारले आहे, त्याला यशस्वी होण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य हवे, अधिकार हवा आणि त्याचा स्वतंत्र प्रभावही पडायला हवा. माझ्या मते जीवनातील वैयक्तिक यशाचा, समाधानाचा मार्गही हाच आहे. स्वातंत्र्यासह जबाबदारी हा सुखाचा मार्ग आहे. आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी माणसाने काय करावे असे मला कोणी कधी विचारले तर मी 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधेन. मी त्यांचा माझ्या आयुष्यात यशस्वी वापर केलेला आहे. प्रथम, आपले शिक्षण आणि कौशल्य नीट अवगत करावे. ज्ञान संपादन हा आयुष्यातला कधीही रीता न होणारा खजिना आहे. आयुष्यात त्याच्यासारखे दुसरे साधन नाही. जितके तुम्ही ते अद्ययावत राखू शकाल तितके तुम्ही मुक्त व्हा. कधी कधी ते कालबाह्य होते हा अपवाद सोडला तर कुणीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्या टीमचे तुम्ही नेतृत्व करत असाल तर तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांचे ज्ञान हवे, तेही वेळेवर हवे. आणि ही प्रक्रिया एक सतत होत राहणारे शिक्षण असते. पाश्चिमात्य देशात कॉलेजात जाऊन एखाद्या विषयाचे शिक्षण घेणे हे कुठल्याही वयापर्यंत चालू असते. समर्थ नेतृत्वासाठी दिवसाचे सर्व काम संपल्यावर त्याचा विस्तृत आढावा घेऊन दुसऱ्या दिवसाची पूर्ण तयारी करून मग त्याला सामोरे जावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र जबाबदारी घेण्याची आवड विकसित करावी. सतत कामात राहावे. जबाबदारी घ्यायला प्रश्न आला तर पुढे सरावे. आपल्या अंतर्गत कौशल्याचा अशा वेळी कस लागतो आणि आपण अधिकाधिक स्वतंत्र होत जातो. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ती करण्यासाठी पाऊल सदैव पुढे पडावे. आपली नियती दुसऱ्या हाती सोपवण्या एवढे दुसरे दुर्दैव नाही. सुप्रसिद्ध इतिहासकार एडिथ हॅमिल्टन ग्रीसमधील अथेन्सचा पाडाव झाला त्याबद्दल म्हणतात, ज्या स्वातंत्र्याची आस अथेन्सच्या जनतेने बाळगली ते जबाबदारीपासून स्वातंत्र्य होते. त्यावेळेपासून अथेन्स पारतंत्र्य झाले आणि पुढे केव्हाच स्वतंत्र होऊ शकले नाही. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. ज्या शक्ती आपल्याला भिवू शकतात त्यांचा मुकाबला करू शकतो. जेवढी आपण आपली गुणवत्ता वाढवत नेतो तेवढे आपण स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचतो आणि आपल्या हातून कधी न कल्पलेली ध्येयही साध्य होऊ शकतात. SLV प्रकल्पाला आता चांगलाच वेग आला होता. प्रोफेसर धवन यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना ज्या बैठका होतात त्यांना सर्व टीमला बोलवायचे धोरण ठेवले होते. प्रोफेसर धवन ध्येयवादी व्यक्तिमत्वाचे होते. SLV प्रकल्पाला आता चांगलाच वेग आला होता.
प्रोफेसर धवन यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना ज्या बैठका होतात त्यांना सर्व टीमला बोलवायचे धोरण ठेवले होते. प्रोफेसर धवन ध्येयवादी व्यक्तिमत्वाचे होते. सर्वांना एकत्र घेऊन सोबत पुढे घेऊन जायचे त्यांचे धोरण असे. त्यांच्याबरोबर VSSC मध्ये होणाऱ्या बैठका म्हणजे महत्त्वाच्या घटना मानल्या जात. इस्रोच्या जहाजाचे ते खरेखुरे कप्तान होते. आज्ञा देणारे, दिशा देणारे, व्यवस्थापन पाहणारे कुशल कप्तान. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल नीट कळले नाही तर ते संबंधितांना विचारून शंका समाधान करून घेत. सर्व काही मलाच समजते असा त्यांचा रोग कधीही नसे. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी न्यायाने पण कणखर वागत. निर्णय घेण्यापूर्वी आपले मन मातीसारखे मऊ ठेवत, म्हणजे सर्वांच्या सूचना ऐकत मते घेत. पण एकदा का निर्णय पक्का घेतला तर त्याला घट्ट चिटकून राहत. जणू आकाराला आलेले भांडे भट्टीतून तावून बाहेर आणले आहे. मग ते भांडे कठीण संकटांना तोंड देण्या इतके कणखर समर्थ होई. त्यांच्यासोबत बराच काम करायचे सौभाग्य मला लाभले. एखाद्या गोष्टीबद्दल ते सांगत असले तर ऐकणारा त्यांच्या बुद्धिमत्तेने, विवेचन पद्धतीने अन विषयाच्या ज्ञानाच्या नेमकेपणाने भारून जाई. त्यांच्या पदव्या म्हणजे वेगवेगळ्या शाखांचा दुर्मिळ संयोग होता. गणित अन भौतिकीची BSc पदवी, इंग्रजी साहित्यातील MA, मेकॅनिकल अभियांत्रिकीमधली BE, एरोनॉटिकल अभियांत्रिकीमधली MS अन एरोनॉटिक्स गणित या विषयातील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची डॉक्टरेट त्यांनी मिळवली होती. त्यांच्याबरोबरचा बौद्धिक वादसंवाद म्हणजे बुद्धीची धार वाढवणारा व्यायाम होता. आम्हाला सर्वांना ऊर्जा पुरवणारा स्रोत होता. आशावाद आणि करुणा त्यांच्या वागणुकीचा सहज भाव होता. स्वतःच्या चुकांचेही ते कठोरपणे मूल्यमापन करत, पण दुसऱ्यांच्या चुकांच्या बाबतीत ते सहनशील असत. साकल्याने विचार करून चुकीची दुरुस्ती सुचवत, आपला निर्णय देत अन बाकी सर्व विसरून दोषी लोकांना क्षमा करत. 1975 मध्ये इस्रो सरकारी संस्था बनली. इस्रो कौन्सिलची स्थापना झाली. त्यामध्ये वेगवेगळ्या केंद्राचे प्रमुख आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेस DOS मधले उच्चाधिकारी यांचा समावेश केला गेला. त्यामुळे कार्यपद्धतीत सुटसुटीतपणा आला. DOS सरकारी खाती आणि प्रत्यक्ष काम करणारी केंद्रे यामध्ये सहज संबंध प्रस्थापित झाले. सरकारी खात्यामध्ये इस्रोची केंद्रे दुय्यम मानली जात, पण त्याबद्दल उघडपणे कधी बोलले जात नसे. ज्यांच्याकडे प्रशासकीय सत्ता आहे आणि जिथे काम प्रत्यक्ष केले जाते त्या 2 वेगवेगळ्या कचेऱ्या असतात. त्यामध्ये सुसूत्रता, सुसंवाद कशा पद्धतीचा असायला हवा याचा आदर्श इस्रोने घालून दिला. पुढे देशातील अनेक R&D म्हणजे संशोधन विकास संस्थांना इस्रोच्या अनुभवामुळे अशी सुसूत्रता राखणे सोपे गेले. श्री TN शेषन त्यावेळी DOSचे सहकार्यवाह होते. या नव्या कौन्सिलमुळे माझा त्यांच्याशी संबंध आला. माझ्या प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांबद्दल खास मते होती आणि त्यांच्याशी व्यवहार करणे मला फारसे आवडत नसे. प्रथम मी श्री शेषन यांच्याशी काही अंतर ठेवूनच संबंध ठेवले, पण पुढे मात्र SLV3च्या कार्यकारी सदस्यांच्या बैठकीत त्यांच्या कार्यपद्धतीचा परिचय झाला, अनुभव आला आणि माझे मत बदलले, अनुकूल झाले. कार्यक्रम अगदी बारकाईने वाचून ते पूर्ण तयारीनिशी बैठकांना यायचे. आपल्या चिकित्सक कार्यकुशलतेने अनेक संशोधकांमध्ये ते प्रशासकीय कार्यांबद्दल कुतूहल उत्पन्न करीत. SLV प्रकल्पातील पहिली 3 वर्षे मला विज्ञानाच्या अनाकलनीय रहस्यांचे दर्शन घडले. आम्ही मानव होतो, त्यामुळे अज्ञानी होतो आणि ते स्वाभाविक होते आणि आहे. पण जसे जसे विज्ञानाच्या ठाऊक नसलेल्या दालनात मी प्रवेश केला तसे स्वतःच्या अपुरेपणाची प्रकर्षाने जाणीव होत गेली. असीम अशा विज्ञान जगताची झलक विस्मित करून गेली.
मला वाटायचे विज्ञान सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, सर्व निसर्गगुपी ते उघड करून दाखवेल. ज्या कुणाला विज्ञान समजले त्याला सर्व काही समजले. अज्ञान ही माझ्या वडिलांसारख्या पक्षी लक्ष्मण शास्त्री सारख्या अन्न शिकलेल्या लोकांची मिरासदारी आहे. याबद्दल मी अर्थात कधी कुणाशी, सहकार्याशी, मित्राशी चर्चा केली नव्हती. विज्ञानाने चिकित्सक वृत्तीने काही मतप्रवाह बनवले आहेत. त्यांच्या सर्वश्रेष्ठत्वेला बाधा येईल असे मला वाटे. हळूहळू विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील फरक माझ्या लक्षात येऊ लागला. संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात केलेला विकास यामध्ये खूप अज्ञात प्रदेश आहेत. चुका होणे हे विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वाभाविक आहे, पण प्रत्येक चूक ही विकासाची एक पायरी असते, ज्यामुळे आपण अधिक चांगल्याकडे, परिपूर्णतेकडे जाणाऱ्या दिशेने पावले टाकू शकतो. आपल्या निर्मात्याने संशोधकांना पुढे नेण्यासाठी अभियंत्यांना निर्माण केले असावे. संशोधकांनी एखादी संकल्पना परिपूर्ण बनवली की अभियंते त्यांना आणखी एक शक्यता दाखवतात. मी माझ्या सहकाऱ्यांना संशोधक होण्यापासून दूर राहा असे सांगत असे. संशोधनामुळे विज्ञान ही एक भारून टाकणारी उत्कट आवड बनते आणि त्या कधीही न संपणाऱ्या वाटेवर तुम्ही काहीतरी शोधत झपाटल्यासारखे पुढे पुढे जात राहता. पण आम्हाला वेळ, पैसा यांच्या मर्यादेत काहीतरी ठोस घडवायचे असेल तर आपल्या मर्यादा ओळखून पुढे जायला हवे. त्यामुळे जमिनीवरचे पाय ठाम ठेवून चला. प्रकल्पाला पुढे न्यायचे तर संशोधन बाजूला ठेवून तंत्रज्ञानाकडे वळा असे मला माझ्या सहकाऱ्यांना सांगावे लागले. उपलब्ध असलेले तंत्रज्ञान जास्त निर्दोषपणे वापरून मर्यादेपर्यंत प्रयोगशीलतेचा उपयोग केला तरच प्रकल्प पुढे जाऊ शकतो, यशस्वी होतो. धन्यवाद.